नमस्कार. जागतिक अन्न दिन. अन्नाचं मोल जाणून घेऊया आणि शेतकऱ्यांना सलाम करूया जागतिक अन्न दिनानिमित्त. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण रोज जेवण करतो, अर्थात खातो, पण कधी विचार केला आहे का की या थाळीत आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक कणामागं किती हात मेहनत घेतात. आज 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. चला, आज या दिवसाच्या निमित्तानं अन्नाचं खरं मोल, अन्नाचं खरं महत्त्व समजून घेऊया. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 ऑक्टोबरला साजरा केला जातो. याचा उद्देश हाच आहे की जगभरात भूकमुक्ती, अन्न सुरक्षा आणि पोषण सुधारणा यासाठी लोकजागृती करणं. अन्न हे फक्त पोटासाठी नाही, तर ते जीवनासाठी आहे. म्हणूनच जागतिक अन्न दिन आपल्याला सांगतो, अन्न वाया घालू नका, अन्नाचा सन्मान करा. एका दाण्यासाठी शेतकरी उन्हात तान्हात घाम गाळतो, पावसात भिजतो, जमिनीत आपलं आयुष्य घालवतो, समर्पित करतो, आणि आपण आपल्या ताटात उरलेलं अन्न फेकतो, उष्ट ठेवतो. पण त्या प्रत्येक कणामागं कुणाचं श्रम आणि आशा दडलेली असते. अन्नाचा एक एक कण वाया गेला म्हणजे कोणाचं स्वप्न विझलं. अजूनही जगभरात लाखो लोक उपाशी झोपतात. आपल्या थाळीतलं उरलेलं अन्न कुणासाठी जीवन असू शकतं. म्हणूनच अन्नदान ही केवळ सेवा नाही, तर ती मानवतेची पूजा आहे. म्हणजे प्रत्येकाला पुरेसं पौष्टिक अन्न मिळणं हेच मानवतेचं ध्येय आहे. अन्न वाया घालू नका, उरलेलं अन्न गरजूंपर्यंत पोचवावं, शेतकऱ्यांचा सन्मान करावा, स्थानिक अन्न उत्पादनांना खरं तर प्रोत्साहन द्यावं, शाळा, समाजात अन्न बचत अभियान राबवावं. आपण स्वतःच बदल घडवू शकतो, फक्त एक पान वाया न घालवण्याच्या संकल्पाने. अन्न हेच जीवन आहे. शेतकऱ्याचा घाम, मातीतलं सोनं आणि आपल्या थाळीतलं असलेलं, आपल्या ताटातलं समाधान, हे तिन्ही मिळूनच जीवन सुंदर होत असतं. चला, आजपासून आपण सर्वांनी एक संकल्प जागतिक अन्न दिनानिमित्त करूया. अन्नाचं मोल जाणून घेऊया आणि अन्न वाया घालू नका. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.